Yes, good morning to all of you. Okay, so from today we are going to start new chapter, right? Okay, current electricity. चला करंट इलेक्ट्रिसिटी आपण स्टार्ट करू. Okay, before we start current electricity, let us see the basic part of this electric current from 11th. जो 11th स्टँडर्डचा बेसिक पार्ट आहे तो आपण बघूया. बघा, इलेक्ट्रिक करंट म्हणजे काय बरं? इलेक्ट्रिक करंट म्हणजे काय? फ्लो ऑफ इलेक्ट्रिक चार्ज. इलेक्ट्रिक चार्ज. बरं, फ्लो ऑफ इलेक्ट्रिक चार्ज म्हणजे इलेक्ट्रिक करंट, पण थोडंच तो अपूर्ण आहे. त्याला जर इलेक्ट्रिक चार्ज पर युनिट टाईम किती फ्लो होतो थ्रू द क्रॉस सेक्शन ऑफ एनी कंडक्टर, त्याला म्हणतात इलेक्ट्रिक करंट. म्हणजे काय? आता बघा, हा असा कंडक्टर आहे, हा कंडक्टरला आपण हा पोटेन्शियल डिफरन्स अप्लाय केला. ओके, तर याच्यातनं हे जे काही आहे हा पॉझिटिव्ह हा निगेटिव्ह, बरोबर आहे. तर नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स, आता जर बघितलं आपण हे सर्व इलेक्ट्रॉन्स असे फ्लो होतात है ना. नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स इन टाइम टी थ्रू दिस क्रॉस सेक्शन ऑफ कंडक्टर, किती नंबर ऑफ इलेक्ट्रॉन क्रॉस करतात पर युनिट टाईम. आणि नंबर ऑफ इलेक्ट्रॉन म्हणजे काय बरं? टोटल इलेक्ट्रिक चार्ज. बघा बरं का, क्यू म्हणजे काय? ए नंबर ऑफ इलेक्ट्रॉन इंटू एका इलेक्ट्रॉनचा चार्ज, बरोबर आहे. नंबर ऑफ इलेक्ट्रॉन पर युनिट टाईम, दॅट इज कॉल्ड ॲज इलेक्ट्रिक करंट. म्हणजे आय म्हणजे काय बरं? क्यू अपॉन टी एन ई अपॉन टी. आलं का लक्षात? हा झाला इलेक्ट्रिक करंटचा फॉर्म्युला. रेट ऑफ फ्लो ऑफ चार्ज पर युनिट टाईम थ्रू द क्रॉस सेक्शन ऑफ एनी कंडक्टर, दॅट इज कॉल्ड ॲज इलेक्ट्रिक करंट. आणि कन्व्हेन्शनली डायरेक्शन ऑफ इलेक्ट्रिक करंट ह्या इलेक्ट्रॉनची जी मोशन असते त्याच्या अपोजिट डायरेक्शनला असते. म्हणजे इलेक्ट्रॉन जर इकडं मूव्ह होत आहेत, ॲक्च्युली पॉझिटिव्ह चार्ज इकडं मूव्ह होतो. आलं का लक्षात? म्हणजे पॉझिटिव्ह चार्ज ज्या डिरेक्शनला मूव्ह होतो दॅट इज द डायरेक्शन गिवन टू द इलेक्ट्रिक करंट. पॉझिटिव्ह टर्मिनल टू निगेटिव्ह टर्मिनल. आणि हा जो काही इलेक्ट्रिक करंट फ्लो होतो फ्रॉम पॉझिटिव्ह टर्मिनल टू निगेटिव्ह टर्मिनल ड्यू टू द पोटेन्शियल डिफरन्स. म्हणजे यांच्या दोघं एंडमधला हा जो पोटेन्शियल आहे हाय पोटेन्शियल असतो आणि इकडचा काय बरं? लो पोटेन्शियल. हाय पोटेन्शियल आणि लो पोटेन्शियल है ना, यांच्यामधला जो डिफरन्स असतो त्याला काय म्हणतो आपण? पोटेन्शियल डिफरन्स. पोटेन्शियल डिफरन्स म्हणजे हाय पोटेन्शियल मायनस लो पोटेन्शियल, त्याला नंतर काय? पोटेन्शियल डिफरन्स. ह्या पोटेन्शियल डिफरन्समुळे हा जो काही चार्ज आहे पॉझिटिव्ह चार्ज, तो हाय पोटेन्शियलकडनं लो पोटेन्शियलकडे फ्लो होत असतो. दिस इज द कन्व्हेन्शनल डायरेक्शन ऑफ इलेक्ट्रिक करंट. आणि ह्या पोटेन्शियल डिफरन्स कंडक्टरमध्ये काय क्रिएट करतो माहिती आहे का? इलेक्ट्रिक फील्ड. सपोज हा हाय पोटेन्शियल आहे, लो पोटेन्शियल आहे, म्हणजे इथं ऑलरेडी इलेक्ट्रिक फील्ड आतमध्ये तयार होते. आणि ड्यू टू दिस इलेक्ट्रिक फील्ड हे पॉझिटिव्ह चार्ज ह्या डिरेक्शनला मूव्ह होतो.
आलं का लक्षात? तर अशा पद्धतीने हा एक बेसिक पार्ट आहे. बघा काय बेसिक पार्ट आहे की इलेक्ट्रिक करंट फ्लो होत असतो फ्रॉम हाय पोटेन्शियल टू लो पोटेन्शियल. आलं का लक्षात? आणि इलेक्ट्रिक करंटची डेफिनेशन काय बरं? रेट ऑफ फ्लो ऑफ चार्ज पर युनिट टाईम Q/T. आणि याचं एसआय युनिट काय बरं? ॲम्पियर आहे. त्याला आपण कॅपिटल एने डिनोट करतो असतो. आणि इलेक्ट्रिक करंट ही काय बरं? फंडामेंटल क्वांटिटी आपल्याला माहिती आहे. आलं का लक्षात? बरं, आता ही अशी इलेक्ट्रिकल क्वांटिटी आहे, म्हणजे ही जी इलेक्ट्रिक करंट ही अशी क्वांटिटी आहे, ती स्केलर क्वांटिटी आहे. तुम्ही नर्सरीला तर डायरेक्शन असते, ओके, पण हिला डायरेक्शन आहे, पण ती जी काही व्हेक्टर ॲडिशनचा जो लॉ आहे तो ओबे करत नाही. म्हणजे असं आहे की बघा, ह्या ब्रांचमधनं करंट I1 गेलं, ह्या ब्रांचमधनं करंट I2 गेलं, तर ह्या ब्रांचमधनं करंट किती जाणार आहे? I1 + I2. इतकं सिम्पल आहे. पण तेच जर आपण हे वेक्टर राहिले असतं तर आपण पॅरलॉग्राम काढला असता आणि इलेक्ट्रिक करंट किती फ्लो होतो तो काढला असता. तसं होत नाही. तर सिम्पली ही एक वायर, ही एक वायर आहे. आलं का लक्षात? त्या वायरमधला अँगल काही असो, इकडे जाणारं करंट I1 + I2 असणार आहे. म्हणून इलेक्ट्रिक करंट काय बरं? स्केलर क्वांटिटी आहे. इट इज नॉट द वेक्टर क्वांटिटी. त्याच्यानंतर आपण याच्या रिलेटेड एक टर्म समजून घेतली होती की करंट डेन्सिटी इज, याच्यातनं हा करंट किती फ्लो होतो थ्रू द क्रॉस सेक्शन, हा I, आणि हा एरिया क्रॉस सेक्शन A. म्हणजे इलेक्ट्रिक करंट, करंट डेन्सिटी, याला म्हटलं होतं करंट डेन्सिटी. या 11वीचे टर्म आपण काही बघतोय बरं का रे. करंट डेन्सिटी काय बरं? I/A. आलं का लक्षात? म्हणजे आता काय काय बघितलं? करंट Q/T फ्लो होतं ड्यू टू द पोटेन्शियल डिफरन्स. करंट फ्लो होतं फ्रॉम हाय पोटेन्शियल टू लो पोटेन्शियल. डायरेक्शन इज फ्रॉम पॉझिटिव्ह टू निगेटिव्ह टर्मिनल. त्यानंतर हा पोटेन्शियल डिफरन्स क्रिएट करतो इलेक्ट्रिक फील्ड इनसाइड द कंडक्टर. आणि या इलेक्ट्रिक फील्डमुळे ते चार्ज काय होतात बरं? एका एंडकडनं दुसऱ्या एंडकडे फ्लो होतात. आलं का लक्षात? अशा पद्धतीने आपण हा सर्व पार्ट बघितलेला होता इन द 11th. त्याच्यानंतर या कंडक्टरचा जो अपोजिशन आहे टू द फ्लो ऑफ इलेक्ट्रिक करंट, त्याला आपण काय म्हटलं होतं? रेझिस्टन्स म्हटलं होतं. याचा जो अपोजिशन आहे ड्युरिंग द फ्लो ऑफ इलेक्ट्रिक करंट, त्याला काय म्हटलं होतं आपण? रेझिस्टन्स. मग रेझिस्टन्स काय बरं? रेझिस्टन्स एसआय युनिट वगैरे काय? ओहम. आणि रेझिस्टन्सचा आपल्याला फॉर्म्युला ओम्स लॉवरनं मिळाला होता. V काय होता बरं? तो IR है ना. अशा पद्धतीने आपल्याला रेझिस्टन्सचा फॉर्म्युला मिळाला होता. R = V/I. आणि याचं एसआय युनिट काय होतं बरं? ओहम. हे आपल्याला माहिती आहे सर्व. रेझिस्टन्सेस आपण कनेक्ट केली सिरीजमध्ये, तर इफेक्टिव्ह रेझिस्टन्स त्यांची ॲडिशन असते. आणि जर पॅरललमध्ये कनेक्ट केलं तर इफेक्टिव्ह रेझिस्टन्स जो आहे पॅरललमध्ये, त्याचा रेसिप्रोकल सर्व इंडिव्हिज्युअल रेझिस्टन्सचा काय असतं बरं? सम असतो. आलं का लक्षात? त्याच्यानंतर आपण बघितली होती स्पेसिफिक रेझिस्टन्स किंवा रेझिस्टिव्हिटी. स्पेसिफिक रेझिस्टन्स किंवा रेझिस्टिव्हिटी. आलं का लक्षात? म्हणजे तुम्ही बघितलं होतं रेझिस्टन्स ऑफ कंडक्टर इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू इट्स लेंथ आणि इनवर्सली प्रोपोर्शनल टू इट्स एरिया. इथे कॉन्स्टंट आला होता. कोणता कॉन्स्टंट आला होता? तो रेझिस्टिव्हिटी. म्हणजे R = ρL/A. याच्यावरनं रोचा फॉर्म्युला काय केला होता? A/L × R. असा तो फॉर्म्युला तयार केला होता रेझिस्टिव्हिटीचा किंवा स्पेसिफिक रेझिस्टन्स. दिस इज अ प्रॉपर्टी ऑफ द मटेरियल. त्या मटेरियलसाठी याची व्हॅल्यू काय असते बरं? कॉन्स्टंट असते.
आलं का लक्षात? हे आपण बेसिक टर्म सर्व बघितलेले आहेत. ओके, हे 11thला सर्व बघून झालेलं आहे आपलं. आता जो आपल्याला 12thचा स्टार्ट करायचा आहे तो आहे, काय नाव आहे बरं चॅप्टरचं? करंट इलेक्ट्रिसिटी. ओके, मग आता आपण इथनं स्टार्ट करू. बघा आता समजलं का? याच्यात 11वीचा हा पार्ट आहे की नाही? याच्यात काही कोणाला डाऊट असेल ते बघा. आणि तुम्ही ते 11वीचं जे काही आहे 11चं मला वाटतं करंट थ्रू द कंडक्टर वगैरे काहीतरी असेल, किंवा इलेक्ट्रिक चार्जेस थ्रू द कंडक्टर असा काहीतरी टॉपिक येतो 11वीचा. हां, तर तुम्ही तो व्यवस्थित रीड करा आज उद्या, म्हणजे तुम्हाला लगेच कनेक्शन मिळेल. ठीक आहे? बरं, आता आपण बरं इलेक्ट्रिक करंट आपण ही 12चं स्टार्ट करू. आता याच्यामध्ये सपोज ही एक सर्किट डायग्राम काढतो. बरं, ही एक सर्किट डायग्राम आहे. या सर्किट डायग्राममध्ये हे दोन सेल दाखवलेले E1 आणि E2, त्याचा पॉझिटिव्ह टर्मिनल, निगेटिव्ह टर्मिनल, पॉझिटिव्ह टर्मिनल, निगेटिव्ह टर्मिनल, आणि हे 5 रेजिस्टन्सेस कनेक्ट केलेले आहेत अशा पद्धतीने. बरं, आता लूप लूप म्हणण्यापेक्षा जंक्शन काय असतं ते समजून घ्या. जंक्शन काय असतं, त्यानंतर ब्रांच काय असते, त्यानंतर लूप काय असतं, है ना? हे सर्व इलेक्ट्रिक सर्किटमधले पार्ट आहेत, किंवा इलेक्ट्रिक सर्किटमध्ये आपल्याला हे टर्म समजून घ्यायचे आहेत. ओके, आता बघा जंक्शन म्हणजे काय असतं. ज्या पॉईंटला 2 किंवा 2पेक्षा जास्ती ब्रांच एका पॉईंटला मीट होतात, म्हणजे बघा हा पॉईंट ए आहे ना, इथं ह्या 2 ब्रांचेस मीट झालेले आहेत, याला काय म्हणणार? जंक्शन. म्हणजे प्रत्येक हा पॉईंट बी सुद्धा काय आहे बरं? जंक्शन. तुम्ही सी जर बघणार तर या सी ठिकाणी 3 ब्रांचेस काय झालेले आहेत बरं? मीट झालेले आहेत. समजतंय का? ओके, हे सर्व काय आहेत बरं? जंक्शन आहेत, है ना? जंक्शन म्हणजे काय बरं? द पॉइंट इन द इलेक्ट्रिक सर्किट ॲट विच 2 or more ब्रांचेस मीट ॲट अ पॉईंट, त्याला जंक्शन म्हणतात. समजलं का जंक्शन काय? ओके, आणि ब्रांच म्हणजे काय बरं? द पार्ट ऑफ सर्किट इन बिटवीन द जंक्शन. द पार्ट ऑफ सर्किट इन बिटवीन द जंक्शन, त्याला म्हणतात ब्रांच. आलं लक्षात? म्हणजे बघा 2 or more कंडक्टिंग वायर ज्या पॉईंटला मीट होतात त्याला काय म्हटलं? जंक्शन.
आणि दोन जंक्शनमधला जो इलेक्ट्रिक सर्किटचा पार्ट आहे त्याला म्हणतात ब्रांच. आलं का लक्षात? आणि लूप म्हणजे काय बरं? लूप बघा, द एनक्लोज्ड सायकल ऑफ सर्किट. येस, एनक्लोज्ड सायकल ऑफ सर्किट त्याला म्हणतात लूप. एनक्लोज सायकल म्हणजे काय? हे बघा, सपोज आपण ही सायकल इथनं स्टार्ट केली है ना. सायकल कशी बरं? एनक्लोज्ड म्हणजे आपण इथनं ही अशी सायकल स्टार्ट केली आणि ती कुठे क्लोज झाली बरं? त्याच ठिकाणी. म्हणजे बी सी एफ ए एफ ही काय बरं? लूप आहे. एनक्लोज्ड, द पाथ ऑफ एनक्लोज्ड सायकल इन द सर्किट इज कॉल्ड ॲज लूप. आलं का लक्षात? म्हणजे हा लूप झाला. बी पासनं बघा स्टार्ट झाला, ॲट द बी काय झाला बरं? तो परत एनक्लोज झाला. काय झाली बरं? ती कंप्लीट सायकल ऑफ पाथ इन द इलेक्ट्रिक सर्किट दॅट इज कॉल्ड ॲज लूप. समजला का लूप काय? कुठं रे? बी बी सी एफ ए बी. तू काय लिहिलं? बी सी एफ ए, अच्छा बी. ओके बरं. एखादा म्हणेल सर मी इथनं स्टार्ट करतो, इथनं स्टार्ट केली चालेल, ए बी सी एफ ए. एका म्हणाल सर मी इथनं स्टार्ट केली, बी एफ ए बी सी. आलं का लक्षात? सर तुम्ही अशी सायकल रीड केली, मला अशी रीड करायची आहे. एखादा म्हणे मला अशी रीड करायची आहे सायकल, तुम्ही क्लॉकवाईज ती रीड करा, अँटी क्लॉकवाईज रीड करा. लूप आहे तो. अजून दुसरा लूप कोणता आहे बरं? इथं बघा, हा एक लूप आहे बघा, सी डी ई एफ सी है ना. सी डी ई एफ सी हा दुसरा लूप आहे. आलं का लक्षात? बरं, हे समजलं का? म्हणजे आता जंक्शन जर बघितले तर कोणते कोणते पॉईंट जंक्शन आहेत बरं? जर आपण सर्व पॉईंट्स बघितले, पॉईंट कोणते कोणते बरं? ए बी सी डी कुठपर्यंत बरं? हे सर्व काय आहेत बरं? जंक्शन पॉईंट आहेत, ज्या ठिकाणी दोन किंवा दोनपेक्षा अधिक जास्त वायर मीट झालेल्या आहेत, त्याला म्हटलेलं आहे जंक्शन. ब्रांच कोणते आहेत बरं? मग हे बघा, ए बी ब्रांच झाली, बी सी ब्रांच झाली, सी एफ ब्रांच झाली. समजतंय का? है ना. ए बी ब्रांच आहे, बी सी ब्रांच आहे, सी एफ एफ ई. म्हणजे दोन जंक्शनमधला जो काही पार्ट आहे सर्किटचा काय झाली बरं? ते ब्रांच झाली, ब्रांच है ना. एनक्लोज पाथ ऑफ ॲन इलेक्ट्रिक सर्किट दॅट इज कॉल्ड ॲज लूप. एनक्लोज्ड पाथ ऑफ ॲन इलेक्ट्रिक सर्किट त्याला काय म्हटलं? लूप म्हटलं. समजलं का? हे आता बेसिक पार्ट आहेत, जंक्शन, ब्रांच, लूप. कळालं का? ओके बरं. आता आपण किर्चॉफ्स लॉ दिलेले, तर किर्चॉफ्सचा पहिला लॉ आहे त्याला म्हटलं किर्चॉफ्स जंक्शन लॉ आहे, आणि दुसरा लॉ आहे किर्चॉफ्स लूप लॉ किंवा व्होल्टेज लॉ आहे. आता हे दोघं आपण लॉ बघणार आहेत. ओके, आता लॉ काय समजून घ्या आता. बरं, आता याचे मी तुम्हाला PDF आज तुमच्या ग्रुपवर मी सरांना टाकायला लावतो. ओके, त्याच्यामुळे इन डिटेल सर्वांच्या डेफिनेशन तुम्हाला तिथं मिळतील. जंक्शन काय, ब्रांच काय, लूप काय, किंवा हे लॉ काय, त्यांचे एक्सप्लेनेशन काय, तिथं मिळतील तुम्हाला. ओके बरं, आता हे समजलं का? इथपर्यंत काय कोणाला डाऊट? चलायचं पुढे. मग आता बघा, आपण बघूया किर्चॉफ्स
त्याला जंक्शन लॉ म्हणतात, किंवा त्याला अजून एक नाव दिले करंट लॉ सुद्धा म्हणतात त्याला, किरचॉफ्स करंट लॉ किंवा किरचॉफ्स जंक्शन लॉ. बघा, हा एक असा जंक्शन आहे, इकडनं एक वायर आली, त्याच्यातनं करंट I1 फ्लो होत आहे. ही दुसरी वायर आली I2, इथनं करंट जात आहे सपोज I3, इकडनं करंट जात आहे सपोज I4, आणि इकडनं करंट येत आहे I5. ही ब्रांच, सॉरी, या सर्व ब्रांचेस आहेत आणि या मिड झाल्या पॉईंट एला. एक पॉईंट काय झाला बरं, जंक्शन झाला. ओके, तर किरचॉफ्स जंक्शन लॉ असं सांगतो, अल्जेब्रिक सम ऑफ ऑल द करंट ॲट एनी जंक्शन इज ऑलवेज 0. बघा, अल्जेब्रिक सम ऑफ ऑल द करंट म्हणजे अल्जेब्रिक सम ऑफ ऑल द करंट ॲट द जंक्शन, ॲट एनी जंक्शन इज ऑलवेज 0. आलं लक्षात? म्हणजे ह्या जंक्शनला सर्व येणाऱ्या किंवा जाणाऱ्या करंटची सम केली ती काय येते बरं, 0 येत आहे. आलं का लक्षात? म्हणजे बघा, आता ती 0 कशी येते ते समजून घ्या. आता जर कधी या जंक्शनकडे येणारं करंट असेल, याला म्हणतात इनकमिंग करंट, आणि जंक्शनकडनं अवे जाणारं करंट त्याला म्हणतात, बघा, इनकमिंग करंट, आउटगोईंग करंट. समजलं का? इनकमिंग करंट म्हणजे काय, जंक्शनकडे येणारं करंट. आउटगोईंग करंट म्हणजे काय, जंक्शनकडनं जाणारं करंट, है ना. मग इथं साइन कन्व्हेन्शन काय घेतली जाते बघा, साइन कन्व्हेन्शन. साइन कन्व्हेन्शन काय घेतली जाते, जर इनकमिंग करंट असेल टुवर्ड द जंक्शन, इनकमिंग करंट जर असेल म्हणजे टुवर्ड द जंक्शन, जंक्शनकडे येणारं, त्याची साइन पॉझिटिव्ह घेतली जाते. आणि आउटगोईंग करंट जे अवे फ्रॉम द जंक्शन, विच इज अवे फ्रॉम जंक्शन, त्याची साइन काय घेतली जाते बरं, निगेटिव्ह. बघा, असं आहे. म्हणजे हे आपल्याला इक्वेशन लिहिण्यासाठी हे दोन साइन कन्व्हेन्शन लागणार आहे. जंक्शनकडे येणाऱ्या करंटला साइन द्यायचं पॉझिटिव्ह, आणि जंक्शनकडनं लांब जाणाऱ्या करंटचं साइन द्यायचं निगेटिव्ह. आलं का लक्षात? मग आता बघा, I1 काय लिहू सांगा बरं, पॉझिटिव्ह की निगेटिव्ह? अल्जेब्रिक सम करायची सर्वांची. आता I1 काय घेणार, पॉझिटिव्ह. I2 काय बरं, I2 टुवर्ड द जंक्शन आहे. आलं लक्षात ना? हां. I3 काय बरं, हां, निगेटिव्ह. I4 काय, निगेटिव्ह. I5 काय आहे? आता झालेत का सर्व सर्वांची टोटल घेतली का? मग इज इक्वल्स टू काय जर सांगा बरं. दिस इज द किरचॉफ जंक्शन लॉ. समजलं का? अल्जेब्रिक सम ऑफ ऑल द करंट ॲट एनी जंक्शन इज ऑलवेज 0. याला म्हणायचं किरचॉफ्स फर्स्ट लॉ म्हणतात, किरचॉफ्स जंक्शन लॉ म्हणतात, किरचॉफ्स करंट लॉ म्हणतात.
समजलं का? ओके, म्हणजे एक सिंपल डायग्राम काढतो मी. सपोज असा जंक्शन आहे. ओके, बघा इथनं करंट 8 ॲम्पियर जात आहे. इकडनं इनकमिंग या जंक्शनकडे येणारं करंट 8 ॲम्पियर आहे. इथं आउटगोईंग करंट 10 ॲम्पियर आहे. ओके, तर इथं असणारं करंट किती असणार आहे ह्या ब्रांचमध्ये? किती असणार आहे? आलं का लक्षात? सिंपल आहे. इनकमिंग 8 आहे, आउटगोईंग 10 आहे, म्हणजे ह्या ब्रांचकडनं जंक्शनकडे येणारं किती करंट असलं पाहिजे? अरे इतकं सोपं आहे. आलं का लक्षात? बरं, आता असं नसतं. सपोज हे असं नसतं. आलं का लक्षात? हे असं राहिलं असतं सपोज. काय बरं? हे राहिलं असतं सपोज असं समजून घ्या 12 ॲम्पियर आहे. आता इथं किती करंट राहिलं असतं? हां, किती राहिलं असतं? हे बघा, हे किती बरं इकडं? इनकमिंग. इनकमिंग हे पण काय बरं? इनकमिंग. इथं कोणतं राहिलं असतं? आउटगोईंग राहिलं असतं. 8 + 12 किती बरं इकडं? 24 ॲम्पियर. समजलं का? असं सॉल्व करायचं आहे. म्हणजे याचा अर्थ काय झाला? आता बघा बरं का, मी प्लस एका बाजूला घेतो, मायनस दुसऱ्या बाजूला शिफ्ट करतो, चालेल का? बघा आता काय रे, काहीतरी 12 आणि 8 24 का? कोणी सांगितलं रे? अरे कोणी सांगतंय बरं काय? काय यार, ते आर्यभट्ट खालीन झालं बरं काय. I1 + I2 + I5 इज इक्वल्स टू किती रे? I3 + काय? I4. I3 + किती बरं? I4. आता मला सांगा, I1 + I2 + I5 हे सर्व इनकमिंग करंट आहे, आणि I3 आणि I4 काय बरं? अजून आपण या लॉचं अल्टरनेटिव्ह स्टेटमेंट काय लिहू शकतो माहिती का? सम ऑफ ऑल इनकमिंग करंट इज इक्वल्स टू काय लिहू शकतो रे? सम ऑफ ऑल द आउटगोईंग करंट. आलं का लक्षात? म्हणजे बघा, I1 + I2 + I5 सम ऑफ ऑल द इनकमिंग करंट इज इक्वल्स टू सम ऑफ ऑल द आउटगोईंग करंट. आलं का लक्षात? जंक्शनकडे येणाऱ्या सर्व इलेक्ट्रिक करंटची सम इज इक्वल्स टू सम ऑफ ऑल द आउटगोईंग करंट. आलं का लक्षात? समजलं? याच्यात कोणाला काही डाऊट आहे का? विचारा. समजलं आहे? प्रत्येकाला समजलं? कोणाला काही डाऊट? काहीच नाही, चलायचं पुढे. बरं, आता पुढचा लॉ आहे किर्चॉफ्स व्होल्टेज लॉ म्हणतात, किंवा किर्चॉफ्स लूप लॉ म्हणतात. बघा, किर्चॉफ्स जंक्शन लॉ तर झाला, लूप लॉ किंवा याला म्हणतात व्होल्टेज लॉ. किर्चॉफ्स व्होल्टेज लॉ किंवा लूप लॉ किंवा याला किर्चॉफ्स सेकंड लॉ पण म्हणतात. आता सपोज आपण एक डायग्राम काढू, सर्किट डायग्राम काढू. याला म्हटले E1, याला E2,
R1, R2, R3, R1, चला R4, R5. बघा हे असे हे रेजिस्टन्सेस आहेत, ठीक आहे ना. आता आपल्याला इथं आपल्याला इलेक्ट्रिक करंटची डायरेक्शन द्यायची आहे. इलेक्ट्रिक करंट कधी डायरेक्शन कशी द्यायची माहिती आहे का? कन्व्हेन्शनली डायरेक्शन आपण देणार आहे फ्रॉम पॉझिटिव्ह टर्मिनल ऑफ द सेल टू द निगेटिव्ह टर्मिनल. ओके, बघणार आहे आपण. आता बघा हा जो सेल आहे यांनी करंट सेंड केला I1. बघा इथनं करंट सेंड झाला I1, तो हा I1 इथपर्यंत, हा I1 इथपर्यंत गेला या जंक्शनपर्यंत. आता हा सेल आहे, हा पॉझिटिव्ह टर्मिनल आहे हा निगेटिव्ह. याने करंट सेंड केलं I2, इथपर्यंत आलं I2. बघा जंक्शन लॉला जर लावला आपण, बरं आपण जंक्शन लॉ नंतर लावू, पण सपोज हा इकडनं आला हा इकडनं आला, यांची दोघांची सम सपोज आपण लिहिली I3, चालेल का? I3 तुम्ही I3 लिहू शकतात किंवा काय लिहू शकतात रे सांगा बरं? I1 प्लस I2. समजलं काय? मग I3 लिहिण्यापेक्षा जर आपण I1 प्लस I2 लिहिला तर अधिक चांगलं. का? आपले अननेसेसरी अननोन कमी होतात. आता इथं बघा सर्किटमध्ये जर कधी आपल्याला करंट शोधायचं असेल इथं 3 अननोन होतात. मग 3 अननोनच्या ऐवजी फक्त I3च्या ऐवजी I1 प्लस I2 लिहिला, 2च अननोन राहतात. बघा मग आपण I1 प्लस I2च लिहू. बघा कारण आपण इथं डायरेक्ट कोणता लॉ लावणार आहे? जंक्शन लॉ लावून टाकला. I1 प्लस I2 इथपर्यंत I1 प्लस I2 या जंक्शनपर्यंत गेलं. या सेलने आपलं I1 करंट खेचून घेतलं आणि या सेलने आपलं I2 करंट खेचून घेतलं. समजलं का रे? आता आपल्याला इथं काय शिकायचं आहे? करंटची डायरेक्शन सर्किटमध्ये कशी द्यायची हे आपल्याला प्रॅक्टिसने शिकायचं आहे. समजलं का? कशा पद्धतीने आपण ह्या ब्रांचमध्ये, या इलेक्ट्रिक सर्किटमध्ये प्रत्येक ब्रांचमध्ये इलेक्ट्रिक करंटची डायरेक्शन काय असायला पाहिजे ते आपण डिसाईड करतो. ते ब्रांचमध्ये कुठे डायरेक्शन आहे करंटची ती दिलेली नसते, ते डिसाईड करावं लागतं आपल्याला. आलं का लक्षात? म्हणून कधी एखादा सेल घ्यायचा, तिथनं स्टार्ट करून द्यायचं, पॉझिटिव्ह पासनं इलेक्ट्रिक करंट स्टार्ट करून द्यायचं. आलं लक्षात? बरं, हे अशा पद्धतीने आपण हे इलेक्ट्रिक करंट दाखवलं. बरं, आता किर्चॉफ्स लूप लॉ काय म्हणतोय बघा. या इलेक्ट्रिक सर्किटच्या कोणत्याही लूपमध्ये कोणताही लूप जर घेतला तर त्या लूपमध्ये अल्जेब्रिक सम ऑफ all the EMFs and the potential difference in the closed loop of an electric circuit is always equals to 0. बघा काय म्हणताय ते, या इलेक्ट्रिक सर्किटच्या कोणत्याही लूपमध्ये अल्जेब्रिक सम ऑफ ऑल द EMFs and the potential difference across the each branch in that loop is always equals to 0. आलं का लक्षात? म्हणजे जर कधी आपण लूप म्हणजे काय बरं, हा लूप झाला, समजलं का? ह्या लूपमध्ये सर्व EMFची सम आणि पोटेन्शियल डिफरन्सची सम ती काय घ्यायला लागते? 0 असते. म्हणजे इट ओबेज द लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ एनर्जी. म्हणजे हा जो किर्चॉफ्स व्होल्टेज लॉ आहे तो काय उभे करतो बरं? कन्झर्वेशन ऑफ एनर्जी उभे करतो. आणि फर्स्ट लॉ काय उभे करतो? कन्झर्वेशन ऑफ इलेक्ट्रिक चार्ज उभे करतो. जो आपण जंक्शन लॉ बघितला तो उभे करतो कन्झर्वेशन ऑफ
इलेक्ट्रिक चार्ज, आणि या सेकंड लॉ किंवा व्होल्टेज लॉ ओबे करतो कन्झर्वेशन ऑफ एनर्जी. समजलं का? असा तो लॉ आहे. बरं, मग आता हा लॉ अप्लाय करायचा कसा? कारण याच्यावर आपल्याला न्यूमेरिकल सॉल्व करावे लागतात, आणि न्यूमेरिकल सॉल्व करण्यासाठी हा सर्वात महत्त्वाचा फॉर्म्युला आहे. याच्याने इक्वेशन बनतात, पण इक्वेशन बनताना साइन कन्व्हेन्शन्स आर व्हेरी व्हेरी अगेन इम्पॉर्टंट. मग आता साइन कन्व्हेन्शन आपण पहिल्यांदा समजून घेऊ, आणि परत या सर्किट डायग्रामकडे वाटलं असतं. बघा, पहिल्यांदा साइन कन्व्हेन्शन समजून घ्या. आता बघा, साइन कन्व्हेन्शन जर आपल्याला समजून घ्यायचे तर पहिल्यांदा आपण इलेक्ट्रोमोटिव्ह फोर्सला ई एम एफचे कन्व्हेन्शन्स बघूया. ई एम एफचे साइन कन्व्हेन्शन्स. ओके, सपोज ई एम एफसाठी आपण साइन कन्व्हेन्शन बघतोय. बरं, साइन कन्व्हेन्शन ई एम एफचं समजण्यासाठी आपल्याला आपण कोणताही लूप कसा ट्रेस करतोय ते आपल्याला म्हणजे आपण ट्रेसिंगची डायरेक्शन डिसाईड करतो सर्किटमध्ये. त्याला म्हणतात लूप ट्रेसिंग डायरेक्शन किंवा लूप रीडिंग डायरेक्शन. आता सपोज आपण याला नाव देऊन टाकू. चला, याला नाव दिलं ए बी सी डी, आणि हा एक लूप आहे. आता जेव्हा आपण लूप असा रीड करतोय, आपण एक लूप कन्सिडर केला, लूप ए बी सी डी, आणि काय बरं, ए बी सी डी आणि ए, हा लूप. आता जेव्हा मी असा लिहिला, याचा अर्थ काय झाला माहिती का, तो हा लूप आपण असा रीड करतोय. बघा, इथं ती लूपची डायरेक्शन आपण लिहूया म्हणजे लक्षात येईल तुम्हाला. सपोज हा जो लूप आहे, आपण हा लूप अशा पद्धतीने ट्रेस करतोय. बघा, ए टू बी, बी टू सी, सी टू डी आणि डी टू ए, असं आपण काय करतो, याला ह्या लूपला रीड करतोय किंवा ट्रेस करतोय. अलग लक्षात, लूपला ट्रेस करतो ह्या डायरेक्शनने. म्हणजे कोणती डायरेक्शन झाली रे? म्हणजे क्लॉकवाईज की अँटी क्लॉकवाईज? क्लॉकवाईज. म्हणजे आपण बघा, लूपला क्लॉकवाईज पण रीड करू शकतो किंवा अँटी क्लॉकवाईज पण ट्रेस करू शकतो. म्हणजे लूप ट्रेसिंग डायरेक्शन दोन प्रकारचे आहेत. लूप ट्रेसिंग डायरेक्शन, लूप ट्रेसिंग आपण आयदर क्लॉकवाईज करू शकतो किंवा अँटी क्लॉकवाईज करू शकतो. ते आपल्यावर डिपेंड आहे बरं का. वी कॅन ट्रेस द लूप आयदर बाय क्लॉकवाईज डायरेक्शन ऑर. म्हणजे आपल्याला पहिल्यांदा लूप ट्रेसिंग डायरेक्शन डिसाईड करावी लागते, है ना. ई एम एफचं साइन कन्व्हेन्शन देण्यासाठी आपल्याला कोणाची डायरेक्शन लागते? लूप ट्रेसिंग डायरेक्शन. म्हणजे आपल्याला सर्वात महत्त्वाचं, लूप आपण कोणत्या डायरेक्शनला ट्रेस करतो ते डिसाईड करावं लागतं, क्लॉकवाईज की अँटी क्लॉकवाईज. आलं लक्षात? आणि ती एकदा आपण डिसाईड केली की ते सर्किटच्या इथं असे म्हणजे विथ ॲरो आपण त्याला इंडिकेट करायचं, म्हणजे आपल्याला इक्वेशन बनवताना चुका होणार नाहीत, है ना. एखादा म्हटला सर मला अँटी क्लॉक करायची, करू शकतो. एखादा म्हटला क्लॉकवाईज करायची, करू शकतो. यांनी म्हणजे एखादीने क्लॉकवाईजने इक्वेशन तयार केलं, हिने क्लॉकवाईजने केलं, हिने अँटी क्लॉकवाईजने केलं, दोघांची उत्तरं काय येणार बरं? सारखेच येणार, उत्तरात फरक पडणार नाही. आलं का लक्षात? ओके, बरं. मग ई एम एफची डायरेक्शन ठरवण्यासाठी आपल्याला लूप ट्रेसिंग डायरेक्शन ठरवावी लागते. ती आता आपण ठरवलेली ही. आलं का लक्षात? मग आज सपोज आपण त्याला इन शॉर्ट
लूप ट्रेसिंग डायरेक्शन, आपण त्याला लूप ट्रेसिंग डायरेक्शन LD पण म्हणू शकतो, लूप ट्रेसिंग डायरेक्शन. किंवा एखाद्याला वाटलं त्याने शॉर्ट फॉर्म त्याच्यासाठी असा तयार केला, लूप ट्रेसिंग. इन शॉर्ट, लूप कोणत्या डायरेक्शनला ट्रेस करतोय. आलं का लक्षात? त्याने असं लिहिलं LD लिहिलं तरी चालेल, म्हणजे लक्षात येईल. कोणी तो म्हणेल मला LD लिहायचं लूप ट्रेसिंग डायरेक्शन चालेल. ओके. एखाद्याने LR लूप रीडिंग डायरेक्शन चालेल. ओके, हे आपल्या कन्व्हिनियन्ससाठी आहे. बरं, आता पुढे बघा. आता बघा ह्या सेलची, आता हा एक सेल आहे, मी असा एक सेल काढतो इन जनरल. बघा हा एक सेल काढला मी, हा असा सेल आहे, ही पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह. आता याच्या खाली ही मी ट्रेसिंगची डायरेक्शन इथं काढणार आहे. बघा ही ट्रेसिंगची डायरेक्शन आहे ना, ही ट्रेसिंगची डायरेक्शन मी काढली इथं. बघा, दिस इज द ट्रेसिंग डायरेक्शन. याला मी TD म्हणतो, TD म्हणा किंवा LT म्हणा, ट्रेसिंग डायरेक्शन. आता बघा लूप डायरेक्शन LT, मी काय लिहित असतो नेहमी, ट्रेसिंग डायरेक्शन लिहित असतो. हे ना माझी सवय. TD म्हणजे काय बरं, ट्रेसिंग डायरेक्शन. मी ह्या डायरेक्शनला ट्रेस करतोय. ओके, बघा आता सर्वांनी इकडे लक्ष द्या. दिस इज द ट्रेसिंग डायरेक्शन. बघा, जर मी हा सेल याला E1 म्हणतो मी, बरं का, आता E1 म्हणतो. हा सेल ह्या डिरेक्शनला मी ट्रेस करतो, दिसतोय का? जर मी ट्रेस करत असताना हा जो ॲरो आहे निगेटिव्ह टर्मिनलला ओपन झाला तर सेलचा EMFची साईन निगेटिव्ह असते. परत समजून घ्या, ट्रेसिंग डायरेक्शन from inside the cell, if it is towards the negative terminal, then sign of EMF is negative. समजलं का? म्हणजे आता आपण इमॅजिन करा, मी या सेलमधनं जातोय आणि डायरेक्ट मला गेल्यानंतर निगेटिव्ह टर्मिनलने मी ओपन झालो. आलं का लक्षात? हे बघा, फ्रॉम इनसाइड द सेल मी गेलो. आता मी गेलो म्हणजे ही ट्रेसिंग डायरेक्शन आहे आणि ओपन झालो बाय निगेटिव्ह डोअर. काय देणार सेल डायरेक्शन? निगेटिव्ह. समजतंय का? ओके. दुसरा आता सपोज हा सेल, याला E2 नाव देतो मी आता, E2. हा पॉझिटिव्ह टर्मिनल आहे, हा निगेटिव्ह टर्मिनल आहे. आता मात्र मी हा सेलला ट्रेस करतोय ह्या डिरेक्शनने, सेलला ट्रेस करतोय. दिस इज द ट्रेसिंग डायरेक्शन, दिस इज ट्रेसिंग डायरेक्शन. समजलं का? ह्या डिरेक्शनने ट्रेस करतोय. आता बघा, मी आता ट्रेसिंग डायरेक्शनने मूव्ह करणार आहे, समजतंय? दिस इज द ट्रेसिंग डायरेक्शन. आता मी ट्रेसिंग डायरेक्शनने फ्रॉम इनसाइड द सेल गेलो आणि मी कोणता डोअर ओपन केला? पॉझिटिव्ह टर्मिनलचा. समजलं? मग साईन कन्व्हेन्शन काय देणार बरं? पॉझिटिव्ह. समजलं का? प्रत्येकाला समजलं साईन कन्व्हेन्शन? फ्रॉम इनसाइड द सेल, इफ द ट्रेसिंग डायरेक्शन इज टुवर्ड्स द निगेटिव्ह टर्मिनल, निगेटिव्ह साईन द्यायचं. इफ इट इज टुवर्ड्स द पॉझिटिव्ह टर्मिनल, पॉझिटिव्ह साईन द्यायची. समजलं साईन कन्व्हेन्शन? याच्यात कोणाला डाऊट? आता आपल्याला IR म्हणजे काय रे? पोटेन्शियल डिफरन्स आहे, प्रोडक्ट ऑफ करंट अँड रेझिस्टन्स. तर त्याची साईन कन्व्हेन्शन बघा. आता साईन कन्व्हेन्शन कोणासाठी बरं? IR म्हणजे काय बरं? पोटेन्शियल डिफरन्स, प्रोडक्ट ऑफ करंट अँड रेझिस्टन्स थ्रू एनी ब्रांच. आता त्यासाठी आपल्याला लागते करंट डायरेक्शन इन द नेटवर्क. मग साईन कन्व्हेन्शन IR साठी दोघं डायरेक्शन लागतात. एक तर ही काय बरं? पहिली लागते
लूप ट्रेसिंग डायरेक्शन लागते, है ना, लूप ट्रेसिंग डायरेक्शन लागते. आणि दुसरी लागते करंट सेंडिंग डायरेक्शन किंवा करंट डायरेक्शन इन द नेटवर्क. नेटवर्कमध्ये आता करंट, आता ही आपण ही काय डायरेक्शन दाखवलेली की नाही, I1 इथं बघा I1+I2 आहे ना, ही ऑलरेडी नेटवर्कमध्ये जी डायरेक्शन दिलेली आहे तिला म्हणतात करंट सेंडिंग डायरेक्शन इन द नेटवर्क किंवा इन द सर्किट. आलं का लक्षात? म्हणजे ही झाली ट्रेसिंग डायरेक्शन आणि ही झाली करंट डायरेक्शन इन द सर्किट. म्हणजे आपल्याला दोघं लागणार आहेत. आता ट्रेसिंग डायरेक्शन पण लागणार आहे आणि करंट डायरेक्शन पण लागणार आहे. बघा ही झाली, हे बघा ही जी आहे ही कोणती डायरेक्शन आहे? करंट डायरेक्शन आहे. आणि ही कोणती डायरेक्शन आहे? ट्रेसिंग डायरेक्शन आहे. समजलं का? दोघं लागणार आहेत आता आपल्याला, करंट डायरेक्शन पण आणि ट्रेसिंग डायरेक्शन पण. समजलं का? मग आता साइन कन्व्हेन्शन आता कसं असणार आहे? सपोज ही एक ब्रांच आहे, ए बी ही ब्रांच आहे ना. आता सपोज ही ए बी ब्रांच आहे. बघा ही ए बी ब्रांच आहे. इथं रेजिस्टन्स सपोज R1 आहे आणि इथं हे डायरेक्शन करंटची आपल्याला सर्किटमध्ये दिसते. या ही ए आणि ही काय बरं बी. ओके. आणि इथं करंट काय फ्लो होते बरं? I1. ही कोणती डायरेक्शन आहे? करंट डायरेक्शन. नेटवर्कमध्ये डायरेक्शन कोणती डायरेक्शन आहे? करंट डायरेक्शन आहे. म्हणजे ही जी दाखवलेली आहे ही करंट डायरेक्शन आहे. ही जी नेटवर्कमधली आहे ही कोणती डायरेक्शन आहे? करंट डायरेक्शन आहे. समजलं का? बरं, आता ही ब्रांच मी ॲज इट इज काढली बरं का रे, ए बी. समजलं? आता ट्रेसिंग डायरेक्शन, आता ही ट्रेसिंग डायरेक्शन आहे बघा, दिसते का तुम्हाला? दिस इज व्हॉट? ट्रेसिंग डायरेक्शन. ती काढून घेतो मी. सपोज दिस इज ट्रेसिंग डायरेक्शन. बघा आता माझ्याकडे दोघं डायरेक्शन आल्या. इथं पोटेन्शियल डिफरन्स काय बरं? I1 R1 आहे या ब्रांचमध्ये. हा पोटेन्शियल डिफरन्स आहे. पण त्याला साईन द्यायची मला, पॉझिटिव्ह की निगेटिव्ह. आता बघा, जर कधी करंट डायरेक्शन अँड ट्रेसिंग डायरेक्शन बोथ आर इन द सेम डायरेक्शन, देन साइन ऑफ पोटेन्शियल डिफरन्स इज ऑलवेज निगेटिव्ह. काय द्यायचं? निगेटिव्ह. जर कधी दोघं डायरेक्शन सेम असेल, आयदर इकडं असू द्या नाही तर इकडं असू द्या, फक्त सेम असायला पाहिजे. ट्रेसिंग डायरेक्शन आणि करंट डायरेक्शन जर सेम असेल तर साइन कन्व्हेन्शन काय द्यायची? -I1 R1. समजलं का? -I1 R1 हा पहिला, हा फर्स्ट झाला. आता सेकंड. सपोज आता बघा आपण इकडची ब्रांच घेऊया. आपण सपोज ही अशी ट्रेसिंग डायरेक्शन, हे बघा ही ट्रेसिंग डायरेक्शन अशी आहे. हे बघा ही ट्रेसिंग डायरेक्शन आहे अशी. B2 कायला नाव दिलं? AB. बरं याला नाव देऊ EF, है ना. अशी ती आपण ट्रेस करतोय ह्या डायरेक्शनला. दिस इज द ट्रेसिंग डायरेक्शन. समजलं का? आता मी ही ब्रांच ॲज इट इज काढली BE. ही ब्रांच काढली BE. ही ब्रांच काढली BE. याच्यात करंट डायरेक्शन कशी आहे बरं? ही करंट डायरेक्शन आहे बघा I2. आणि
रेजिस्टन्स किती बरं इथं R5. आता ही झाली याची करंट डायरेक्शन, ही झाली करंट डायरेक्शन. आणि याच्या खाली कोणती डायरेक्शन आहे रे मुलांनो? ही डायरेक्शन आहे ट्रेसिंग डायरेक्शन. ट्रेसिंग डायरेक्शन, चला कलर थोडा वेगळा घेऊ. ही ट्रेसिंग डायरेक्शन आहे. तुम्ही जर बघितलं, जर करंट डायरेक्शन अँड ट्रेसिंग डायरेक्शन आर अपोजिट टू इच अदर, देन साइन कन्व्हेन्शन शुड बी व्हॉट? इथं काय पोटेन्शियल डिफरन्स I2 इंटू काय बरं R5. आलं का लक्षात? म्हणजे ह्या ब्रांचमध्ये ट्रेसिंग डायरेक्शन, करंट डायरेक्शन दे आर अपोजिट टू इच अदर, म्हणून साइन कन्व्हेन्शन काय घेतलं बरं आपण? पॉझिटिव्ह घेतलं. आलं का लक्षात? ओके. म्हणजे इथं काय बरं, इथं CD अँड TD इन सेम डायरेक्शन. असेल तर काय साईन घेतला आपण? निगेटिव्ह. आणि जर अपोजिट असेल तर काय साईन घेतला आपण? अपोजिट असेल तर पॉझिटिव्ह, है ना. CD आणि TD अपोजिट असेल तर काय बरं? पॉझिटिव्ह. CD TD सेम डायरेक्शनला असेल तर काय बरं? निगेटिव्ह. राहिलं का? ओके, समजलं का प्रत्येकाला? ओके, एकदा सर्व बघून घ्या, है ना, कारण हे आपल्याला इक्वेशन बनवायचे आहेत. हे बनवताना हे सर्व साइन कन्व्हेन्शन आपण तिथं अप्लाय करणार आहेत. ओके, समजलं का? एकदा सर्वांनी रीड करून घ्या. काय असेल तुमच्याकडे टेक्स्टबुक असेल त्याच्यात बघा, आणि मग आपण पुढे जाऊ, कारण आपल्याला आता इक्वेशन्स बनवायचे आहेत. बरं, प्रत्येकाला समजलं? ओके. EMF साठी कोणती डिसिसिव्ह डायरेक्शन आहे? ट्रेसिंग डायरेक्शन. आणि पोटेन्शियल डिफरन्ससाठी बोथ TD ॲज वेल ॲज CD, है ना. आलं का लक्षात? TD फ्रॉम इनसाइड द सेल निगेटिव्हकडे असेल तर काय साईन, आणि पॉझिटिव्हकडे असेल तर बरं. पोटेन्शियल डिफरन्स CD आणि TD अपोजिट डायरेक्शनला असतील तर साईन काय? सेम डायरेक्शनला असतील तर. समजलं का? ओके. मग आता आपण डायरेक्ट आपल्याकडे जी समोर ही सर्किट डायग्राम आहे त्याच्यासाठी आपण साइन कन्व्हेन्शन बघू. त्याच्यासाठी आपण डायरेक्ट इक्वेशन बनवू. आता हे साइन कन्व्हेन्शन बघितलं आपण. आता इक्वेशन परत डायग्राम काढायची का रे? हे खडू का रे? इथंच बघू आपण, चला याच्या खालीच चालेल ना. बघा आता बघा, आपण याच्यासाठी पहिला लूप घेऊ आपण. या लूपला हे बघा
कोणता लूप कन्सिडर करतोय आपण आता? लूप. आपण जेव्हा असं लिहितो ए बी सी डी ए, ॲक्च्युली ही लूपची डायरेक्शनच दिलेली आहे आपण. अलग लक्षात? ए कडनं बी, बी कडनं सी, सी कडनं डी, डी कडनं ए. पण असं नाही करायचं. ए कडनं बी गेलं, बी कडनं सी गेलं, सी कडनं बी, बी कडनं ए, आणि परत ए कडनं ए, असं नाही करायचं. एकदा क्लॉकवाईज गेलेत की क्लॉकवाईज लूप संपेपर्यंत, भले इकडचा तुम्ही अँटी क्लॉकवाईज घ्या, काय प्रॉब्लेम नाही, पण एकदा तो लूपची डायरेक्शन ट्रेस करायला घेतली, ए टू बी, बी टू सी, सी टू लगेच ए मागे नाही यायचं, पुढेच जायचं. आलं का लक्षात? जोपर्यंत तो पहिला पॉईंट येत नाही तोपर्यंत. ओके, म्हणजे आता आपण ही लूपची ट्रेसिंग डायरेक्शन इथे लिहून टाकली. समजलं का? डायरेक्शन इंडिकेट करून दिली आपण. ओके, आणि त्याचबरोबर आपण ऑलरेडी इथं करंट डायरेक्शन पण या सर्किटमध्ये मेन्शन केलेली, करंट डायरेक्शन पण आहे आपल्याकडे. ओके, आता आपण अप्लाय करू किरचॉफ्स व्होल्टेज लॉ टू दिस लूप. ओके, मग आता बघा आपण ए पासून स्टार्ट करूया. ए, आता ए पासून मग त्याच्यात ब्रांच आली, ब्रांच लिहायची, सेल आलं, सेल लिहायचं. समजलं का? या ब्रांचमध्ये पोटेन्शियल डिफरन्स आलं तेही लिहायचं, सेल आलं तोही लिहायचा. आलं लक्षात? आता इथनं आपण स्टार्ट झालो. ए टू बी ह्या ब्रांचमध्ये फक्त पोटेन्शियल डिफरन्स काय माहिती आहे का? I1 R1 आहे. दिसतं का तुम्हाला? I1 R1. आता I1 R1 साठी ही झाली कोणती डायरेक्शन रे? करंट डायरेक्शन. ही कोणती झाली? ते अपोजिट इथे का सेम आहे? मग साईन काय घेणार? निगेटिव्ह. समजतंय का? बघा तिकडं -I1 R1. आता पुढची ब्रांच आहे बी टू सी. बी टू सीमध्ये प्रोडक्ट काय बरं पोटेन्शियल डिफरन्सचा? I1 + I2 इंटू काय बरं? R2. आता याचं साईन कन्व्हेन्शन द्यायचं आपल्याला. बघा, दिस इज करंट डायरेक्शन आणि कोणती डायरेक्शन आहे बरं? ट्रेसिंग डायरेक्ट. कशी ते? काय साईन देणार? निगेटिव्ह. परत सी टू डी बघा, सी टू डी I1 R3. I1 R3 काय बघा बरं? करंट डायरेक्शन आणि ट्रेसिंग डायरेक्शन. परत काय साईन? निगेटिव्ह. सी टू डी. आता डी टू ए सेल आहे. सेलला कोणती डायरेक्शनने आपण देतो बरं? सेलसाठी सेलला करंट डायरेक्शनने आपण साईन देतो की ट्रेसिंग डायरेक्शन? मग आता करंट डायरेक्शनकडे बघायचं. आता कोणाकडे बघायचं? ही बघा, ही ट्रेसिंग डायरेक्शन आहे. ट्रेसिंग डायरेक्शन कुठे ओपन झाली? पॉझिटिव्हला. काय लिहू सांगा? +E1. कुठे पोचलो आपण? एला पोचून गेलो, संपलं. = 0. आलं का लक्षात? इथं एकच EMF होता, प्रत्येक ब्रांचचा पोटेन्शियल डिफरन्स. या सर्वांचा सम काय आला बरं? 0 आला. समजलं का इक्वेशन कसं तयार केलं आपण? आता आपण ह्या लूपला इक्वेशन तयार करू, है ना? कोणता लूप घेऊ? पहिला लूप घेतला आपण. दुसरा लूप घ्यायचा. ऑलरेडी आपण डायरेक्शन ठरवली गेलेली आहे, BE, है ना? BE F C. बघा, लूप BC नाही, BC नाही रे, BE F C B. म्हणजे बघा, शेवटचा पॉईंट परत तोच आला पाहिजे, जो इथनं स्टार्ट केला तोच आला पाहिजे. ही ट्रेसिंग डायरेक्शन देऊन टाकली आपण. ठीक आहे, आता परत आपण इथनं स्टार्ट करू. बी इथनं स्टार्ट करू. मग बी इथनं जर स्टार्ट केलं, काय बरं? I2 R5. I2 R5. बरं, ही झाली करंट डायरेक्शन, ही झाली ट्रेसिंग डायरेक्शन. दे आर अपोजिट टू ईच अदर. मग काय लिहिणार इथं? साईन पॉझिटिव्ह. समजलं? चला, बी टू ई झालं. आता E टू I मध्ये कोणत्या प्रकारचं पोटेन्शियल डिफरन्स नाही. बरं, राहिलं असतं ते पण लिहिलं असतं बरं का आपण. समज इथं रेजिस्टन्स राहिलं असतं तर लिहिलं असतं आपण, पण आता याच्यामध्ये फक्त सेल आहे. आता बघा,
ट्रेसिंग डायरेक्शन बघायची, हिच्याकडे बघायचं नाही. ट्रेसिंग डायरेक्शन कुठे निघाली? निगेटिव्हला. -E2 इकडे या. I2 R4 काय साईन आहे सांगा? प्लस साईन आहे. ओके, आता C2B I1 + I2 N2 काय बरं? R2 आहे. साईन सांगा काय देणार? बोला. प्लस देणार. इज इक्वल्स टू बीला पोहोचलो का आपण? इज इक्वल्स टू काय बरं? 0. म्हणजे आपल्याला किती इक्वेशन मिळाले? याच्यात जर 2 अननोन असतील तर बाय सॉल्विंग दिस इक्वेशन अननोन आपण काय करू शकतो बरं? फाइंड आउट करू शकतो. समजलं का? ओके, अशा पद्धतीने आपण हे सर्किट डायग्रामवर पहिल्यांदा करंटची डायरेक्शन लिहित असतो, त्यानंतर ट्रेसिंग डायरेक्शन ठरवत असतो आणि किर्चॉफ्स व्होल्टेज लॉ अप्लाय करून हे जे साइन कन्व्हेन्शन आहेत त्यानुसार इक्वेशन बनवतो आपण. आलं का लक्षात? ओके, बरं, आता आपण एखादा न्यूमेरिकल सॉल्व करू याच्यावर. ओके, इथपर्यंत समजलं प्रत्येकाला? काय डाऊट? काहीच नाही. ओके, बरं, एखादं इकडचं बुकमध्ये आहे का रे न्यूमेरिकल एखादं बघा बरं. सॉल्वच आहे का? एखादं अनसॉल्व. बरं, हे एक सम लिहा बरं, आपण हे सॉल्व करू. लिहा. Two cells of EMF of EMF 1.5 volt and 2 volt having respective internal resistances of 1 ohm and 2 ohm are connected in parallel so as to send current in same direction through an external resistance of 5 ohm. Find the current through the external resistance. बघा आता, बघा काय म्हटलेलं आहे. म्हणजे बघा आपल्यालाच इथं सर्व
स्टेटमेंट्स दिलेले आहेत, सर्किट डायग्राम दिलेली नाही. म्हणजे आपल्याला सर्किट डायग्राम पण काढायची, करंट डायरेक्शन पण द्यायची, ट्रेसिंग डायरेक्शन देऊन 2 इक्वेशन्स बनवायचे आणि जे काय विचारलं आहे त्याचं आन्सर फाइंड आउट करायचं. बघा त्यांनी काय म्हटलेलं आहे, बघा ही 1.5 व्होल्टची एक बॅटरी आहे. ही 1.5 व्होल्टची बॅटरी, त्याचं इंटरनल रेझिस्टन्स दिलेलं आहे त्यांनी 1 ओहम. याला 1 ओहम लिहू आपण. हे कनेक्ट केलेलं आहे दुसऱ्या सेलला. ज्या दुसऱ्या सेलचं EMF किती आहे 2 व्होल्ट आणि त्याचं इंटरनल रेझिस्टन्स किती आहे बरं 2 ओहम दिलेलं आहे. मग अशा पद्धतीने ते कनेक्ट केले की त्यांच्यामुळे एक्सटर्नल रेझिस्टन्सला करंट जाते इन द सेम डायरेक्शन. म्हणजे याला पॅरलल कनेक्ट केलं हे रेझिस्टन्स, याला रेझिस्टन्सला काय म्हटलेलं आहे त्यांनी 5 ओहम. तर त्यांनी विचारलेलं आहे थ्रू दिस एक्सटर्नल रेझिस्टन्स या ब्रांचमधनं जाणारं करंट किती ते विचारलेलं आहे त्यांनी. म्हणजे सर्किट डायग्राम जर तुम्ही बघा, मी वाचतो त्या पद्धतीने आपण सर्किट डायग्राम काढली का ते आपण समजून घेऊ. हे बघा काय म्हटलं आहे ते, ज्यांच्याकडे बुक असेल त्यांना लगेच लक्षात येईल. बघा 2 सेल्स 1.5 व्होल्ट त्याचं इंटरनल रेझिस्टन्स, 2 व्होल्ट त्याचं रेझिस्टन्स, दे आर कनेक्टेड इन पॅरलल. त्यांचा काय वर्ड दिसला का तुम्हाला, दे आर कनेक्टेड इन पॅरलल so as to send current in the same direction. यांच्यामुळे जे करंट जाणार आहे ते सेम डायरेक्शनला जाणार आहे. ओके, तर करंट थ्रू द एक्सटर्नल रेझिस्टन्स 5 ओहम किती, अशी ती आपण जसं त्यांनी स्टेटमेंट दिलं तशी सर्किट डायग्राम काढली. ओके, आता इकडे लक्ष द्या. आपण आता करंट डायरेक्शन काढू इन द नेटवर्क. करंट डायरेक्शन कशी काढणार, हे बघा हा पॉझिटिव्ह आहे, हा निगेटिव्ह आहे, हा पॉझिटिव्ह हा निगेटिव्ह. याने करंट सेंड केला I1, E1 आहे म्हणून काय घेतलं आपण I1, या जंक्शनपर्यंत आला I1. आता हा करंट सेंड करतोय I2, जंक्शनपर्यंत आला, दोघांची ॲडिशन झाली, इकडनं काय जाणार आहे I1 प्लस I2, इकडं पण काय जाणार आहे, इकडं पण काय जाणार आहे, या जंक्शनपर्यंत I1 प्लस I2 आलं. या सेलने आपलं I2 करंट खेचून घेतलं, या सेलने आपलं I1 करंट खेचून घेतलं. समजलं का मला सांगा. दिस इज द करंट डायरेक्शन इन द सर्किट. ओके, आणि आपल्याला त्यांनी I1 प्लस I2 क्वेश्चन मार्क आहे की करंट थ्रू द एक्सटर्नल रेझिस्टन्स हे आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. म्हणजे ॲक्च्युली I1 फाइंड आउट करायचं, I2 फाइंड आउट करायचं, त्याचं सम फाइंड आउट करायचं, हे आपल्याला विचारलेलं आहे. I1 प्लस I2 क्वेश्चन मार्क, करंट थ्रू द एक्सटर्नल रेझिस्टन्स 5 ओहम. समजलं का. मग आता आपण याला नाव देऊन घेऊ. याला बघा A, बघा A, B, C, D, E आणि F नाव देऊन टाकलं आपण याला. आता पहिला लूप आणि 2 लूप, ह्या लूपला इक्वेशन तयार करू, ह्या लूपला इक्वेशन तयार करू, दोघं सॉल्व करू. बघा आता अप्लाय किर्चॉफ्स व्होल्टेज लॉ. पहिला लूप घेऊ, लूप A, B, C, F, A, आणि जो लूप घेतला, जी डायरेक्शन घेतली ती आपण सर्किट डायग्राममध्ये काढून घेऊ. म्हणजे आपल्याला बघा ही आपण डायरेक्शन छोटी काढा मोठी काढा, ही लूप डायरेक्शन काढून घेतली आपण. दिस इज ट्रेसिंग डायरेक्शन ऑफ लूप. बरोबर आहे का.
ट्रेसिंग डायरेक्शन आहे. आता आपण इक्वेशन लिहू. आता आपण इकडनं स्टार्ट करतोय ए बी कडनं. बघा आता सेल, पहिला सेल लागला, ट्रेसिंग डायरेक्शन बघा कुठे ओपन होतंय ते निगेटिव्हला. डायरेक्ट लिहू का -1.5 वोल्ट चालेल का, की इवन लिहू तुम्ही सांगा. मायनस, समजलं का. आता इथं बघा I1 × 1 आहे, I1 × 1 आहे, दिसला का. बरं, फक्त आता बघा ही आहे करंट डायरेक्शन, ही आहे ट्रेसिंग डायरेक्शन, एकमेकांच्या काय साईन घेऊ, प्लस. लिहिलं का I1 R1 लिहून टाकलं बरं का, I1 R1, समजलं का. ओके. त्यानंतर पुढे बघा B2C काय, काहीच नाही आहे. आता C2F इथं एक पोटेन्शियल डिफरन्स इन सेल पण आहे. आता I2 × 2, I2 × 2. आता डायरेक्शन बघा कशी एकमेकांची, काय लिहू साईन, मायनस. आता सेलकडे बघा ट्रेसिंग डायरेक्शन कुठं जाणार, +2 लिहू का, +2 इथपर्यंत लिहितो. काही आहे का, = काय लिहून टाकलं, 0. आता बघा -1.5 + I1 - I2 प्लस इथं काय रे, काय झालं, 2I. हां 2I. बघा I1 लिहिला, अरे काय झालं, हा गेला नाही का, परत येतो घडी घडी. अरे ये कुछ गड़बड़ हो रहा है क्या रे, इधर परमानेंट रह गया ये. अरे जाना बाबा तू. अरे अरे असं काय झालं रे मुलांना. हा लिहून टाकतो रे, पण असं नको व्हायला ना रे, आहे ना. मला 2 लिहायचा होता रे, 2I2. चला जाऊ द्या, 2I2 ठीक आहे ना. काय झालं मला नाही माहिती बरं का, हँग झाला होता तिथं. हां +2 = 0. आता बघा I1 - 2I2, 2 - 1.5 किती रे, 0.5 = 0. सपोज मी असं लिहिलं, काय प्रॉब्लेम आहे का रे, -0.5 असं लिहिलं काय प्रॉब्लेम आहे का आपल्याला, नाही. चला या लूपवरने पहिलं इक्वेशन मिळालं. दुसरं आपण हा खालचा लूप घेऊ. आता लूप 2, सेकंड लूप आपण घेणार आहे. बरं हे बघा असा ट्रेस करू, तो FCD असा आपण ट्रेस करूया. कसा ट्रेस केला, FCDEF. आता इक्वेशन बघूया आपण. F बघा ट्रेसिंग डायरेक्शन काय बरं, म्हणजे काय, अपोजिट म्हणजे नाही, ट्रेसिंग डायरेक्शन सेलमधनं टाका. काय लिहू, -2. पुढे बघा 2I2 साईन सांगा, प्लस. पुढे इथं काही आहे का, काहीच नाही ना. आता इकडं बघा I1 + I2 × 5, I1 + I2 × 5. काय बरं साईन सांगा, प्लस का मायनस, प्लस. इथं काही आहे का ब्रांच, = 0. बघा आता -2 + 2I2 + 5I2 प्लस I2 आलं का रे, सांगत चला रे, नाही तर बघा बरं का आपल्या चुका होतील. मग म्हणणार सर उत्तरच नाही आलं, काय करायचं, आहे ना. बरं आता काय काय बघा इकडे. आता हा 5I1 ॲज इट इज लिहून घेतला. बघा 5 + 2 किती रे, 7I2. बरं आता काय, हा -2 येणार आहे, अजून कोणी आहे का, तिकडे जाताना काय होईल बरं. बरं झालं का, इक्वेशन नंबर 2. आता तुम्ही जर बघितलं
याला आपण 5ने मल्टिप्लाय करू आणि सबट्रॅक्ट करू, चालेल का? ओके, म्हणजे याला आपण 5ने मल्टिप्लाय, माहिती ना तुम्हाला सायमल्टेनियस इक्वेशन कसे सॉल्व्ह केले जातात? ओके, बघा मग आता 5i1, 5 दुने 10, 10i2 आणि 5 किती रे? मायनस ना रे, बघा बरं का, हा कुठे कुठे मी ॲबसेंट होऊन जातो. हा बरं, आता हा लिहून टाकू. 5i1 प्लस 7i2 प्लस 2, यांचं काय करायचं आपल्याला रे? सबट्रॅक्शन करायचं आहे. हा झाला मायनस 17i2 किती ऱ्या? मायनस 4.5 होणार आहे. असं काय करतात रे? i2 इज इक्वल्स टू किती रे? एम्पियर. चला i2 आला. आता कुठंतरी टाकायचं आणि i1 फाइंड आउट करायचं, चालेल का? 1 मध्ये. मग बघा इक्वेशन 1, i1 इज इक्वल्स टू काय बरं? 2i2 मायनस 0.5. समजलं का रे? याला इकडे घेऊन आलो. 2 इंटू 4.5 अपॉन काय बरं? मायनस काय बरं? 0.5ला राहू देऊ का सर? क्रॉस मल्टिप्लिकेशन करायचं. बरं चला, किती आलंय? 0.5. 9 अपॉन 17 आलं नाही का? 9 अपॉन 17 मायनस 0.5. बरं, 17ला 0.5ने मल्टिप्लाय केलं किती येणार रे? 8.5. म्हणजे असं आलं बघा, 9 मायनस 8.5 अपॉन 17 म्हणजे किती आलं रे? 0.5 अपॉन 17. समजलं का रे? म्हणजे i1 किती आला? 0.5 अपॉन 17 एम्पियर. म्हणजे i1 आला, i2 आला. पण आपल्याला काय फाइंड आउट करायचं आहे? मग i1 प्लस i2 काय येतं बघा. म्हणजे करंट थ्रू 5 ओहम इज इक्वल्स टू i1 प्लस i2. मग दोघांची जर सम केली किती येते रे? यांची सम केली तर 0.5 अपॉन 17 प्लस 4.5 अपॉन 17 किती आलं रे सांगा? 5 अपॉन 17 एम्पियर. समजला का रे? दिस इज द करंट थ्रू द 5 ओहम रेजिस्टन्स. बरं, i1 i2 आलं का रे लक्षात? कसं सॉल्व केलं ते? ओके, लिहून घ्या मग आता. हे अनसॉल्ड सम आहे बरं का. उत्तर किती इथं? सेम आहे ना? हां, लिहा मग. समजलं का इक्वेशन कसे तयार केले? ओके, असे तुम्हाला घरी 4-5 सम सॉल्व करा, तेव्हा तुम्हाला सर्व साइन कन्व्हेन्शन डोक्यात बसेल. आज जर सॉल्व केले नाहीत तर मग बसणार नाही, कारण विसरून जाणार तुम्ही परत. जरी लिहिलेलं आहे त्याच्यामध्ये, नोट्समध्ये सर्व दिलेलं आहे साइन कन्व्हेन्शन कसे आहेत, काय आहेत, पण तुम्ही प्रॅक्टिस जोपर्यंत करत नाही तोपर्यंत इंडिपेंडेंटली सॉल्व करता येणार नाही.
करतो ना सॉल्व. आज स्टार्ट होणार आहे चॅप्टर. अच्छा, स्टार्ट होणार आहे का आज आज? इकडं पण जातो का? इथं पण जातो का? इथं जातो. अच्छा, केव्हा असतात ते? दुपारी लेक्चर असते का ते? 4 ते 8. 4 ते 8. ओके. गुड. ओके, इलेक्ट्रोस्टॅटिक वगैरे झाले? गुड. त्याच्यात काही सॉल्ट सम आहेत, ते सम सॉल्व करा. त्याच्यावरतं अजून एक अनसॉल्ड आहे, ते ट्राय करा. ओके, याच्या पुढचा पार्ट आपण उद्या बघायचा का?